हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं की तुम्हाला माहिती आहे, MPSC राज्यसेवेची जी पेपर आहे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार आहे. त्यामुळे आता मेन्स जे राहणार त्याचाच अर्थ मुख्य परीक्षा जे राहणार आहे ते आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, त्याचाच अर्थ आपल्याला तिथं आन्सर्स लिहावं लागेल, ना की आपल्याला आधीसारखं आन्सर मार्क करावं लागेल. ठीक आहे. तर आन्सर लिहिण्यासाठी ना काही वस्तू खूप इम्पॉर्टंट असतात. तर सर्वात मेन इम्पॉर्टंट थिंग असते की आपल्याकडे आन्सर लिहिण्यासाठी कंटेंट राहायला पाहिजे. त्याच्यामुळे असं म्हटलं जाते की आन्सर बिल्डिंगसाठी कंटेंट बिल्डिंग जे आहे ते इम्पॉर्टंट होऊन जाते. त्यानंतर आता कंटेंट कुठून येणार? कंटेंट येणार आपल्या नोट्समधून. ठीक आहे. जे काही आपण सिलेबसमधून नोट्स बनवलेले आहेत त्या नोट्समधूनच आपण जो आहे कंटेंट डेव्हलप करणार आहोत आन्सर रायटिंगसाठी. ठीक आहे. तर आता कंटेंट डेव्हलप कसं करायचं, कुठल्या विषयांसाठी या कुठल्या पेपरसाठी काय काय कंटेंट राहते आणि काय आपण जे बुक्स रेफर करू शकतो किंवा कुठले एक्स्ट्रा रिसोर्सेस रेफर करू शकतो याचे जे व्हिडिओज आहे मी माझ्या चॅनलवर पोस्ट केले आहेत. ठीक आहे. GS1ची पूर्ण स्ट्रॅटेजी आहे, GS2ची स्ट्रॅटेजी आहे, GS3ची पण पूर्ण स्ट्रॅटेजी आहे आणि लवकरच मी जे आहे GS4ची पण स्ट्रॅटेजी घेऊन येणार. हे व्हिडिओज तुम्ही जे आहे बघू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ते रेफर करून तुम्ही जे हे व्हिडिओज बघू शकता. त्याचबरोबर नोट्स कसे बनवायला पाहिजे त्याच्याबद्दल पण मी जे आहे एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला वळूया आपण आन्सर रायटिंगच्या डिस्कशनकडे. तर काय असते आन्सर रायटिंगची जी प्रोसेस आहे ना, तर काही मुलं काय करतात, रीड करतात क्वेश्चन्स. ठीक आहे, आणि डायरेक्ट आन्सर लिहायला सुरू करतात आणि त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होते, आन्सर जो आहे एक अनस्ट्रक्चर्ड आणि डिसऑर्गनाइज वेमध्ये आन्सर बनते आणि हे कुठं ना कुठं आपल्यासाठी म्हणू शकतो हे रेड फ्लॅग आहे. ठीक आहे. तर आपण म्हणू शकतो हे कुठं ना कुठं आपल्यासाठी चुकीची गोष्ट आहे. कारण कसं असते, क्वेश्चन वाचायचं. ठीक आहे. रीड द क्वेश्चन, त्याच्यावर विचार करायचा. ठीक आहे. थिंक अबाउट इट अँड अंडरस्टँड की डिमांड काय आहे क्वेश्चनची, क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, ना की तुम्हाला काय येते हे महत्त्वाचं नसून क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे ते ॲड्रेस करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. म्हणून क्वेश्चनला प्रॉपरली अंडरस्टँड करायचं आणि त्याच्यानंतर कुठं जो आपला आन्सर बनणार तो एक स्ट्रक्चर्ड वे किंवा ऑर्गनाइज वेमध्ये राहणार आणि हा राहणार आपल्यासाठी ग्रीन फ्लॅग. तर हे असते प्रोसेस ऑफ आन्सर रायटिंग. तर आपण बोलूया नेक्स्ट पॉईंटकडे. ते म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की काय मेन पॉईंट आहे की आन्सर कशा राहायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, सर्वात आधी हा एक प्रश्न आहे, UPSCचा प्रश्न आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं असेल सिलेबसमध्ये तर हा इंटरनल सिक्युरिटी रिलेटेड क्वेश्चन आहे. तिथे क्वेश्चनमध्ये काय विचारले आहे, नक्सलिझम इज अ सोशल, इकॉनॉमिकल अँड अ डेव्हलपमेंटल इश्यू मॅनिफेस्टिंग ॲज अ व्हायलेंट internal security threat, and in this context discuss the emerging issue and suggest the multi-layered strategy to tackle the menace of a नॅशनलिझम. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय ॲड्रेस करायचं आहे, सर्वात आधी तर आपल्याला सोशल, इकॉनॉमिक आणि डेव्हलपमेंटल इश्यू कसं आहे नक्षलिझम. ठीक आहे. आणि इंटरनल सिक्युरिटीला थ्रेट कसं आहे याच्याबद्दल सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं आहे की हा इमर्जिंग इश्यू कसा आहे आणि आपल्याला लास्टमध्ये एक मल्टी लेअर स्ट्रॅटेजी पण सजेस्ट करायची आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न डील करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते की आपल्याकडे कंटेंट रेडी पाहिजे आणि कंटेंट कसं रेडी होणार, जेव्हा तुम्ही नोट्स बनवणार. ठीक आहे. नोट्स आपले रेडी राहिले की आपल्याला बरोबर आपला एक जो कंटेंट आहे त्या टॉपिकचा ते येऊन जाणार आणि कंटेंट आहे आपल्या हाती. तर मग हा विचारलेल्या प्रश्नामध्ये जे काही डिमांड आहे या प्रश्नाची डिमांड ते आपण ॲड्रेस करू शकणार. ठीक आहे. हे झालं आपल्या हातात राहिलेली गोष्ट. आणि थर्ड अशी राहणार की हे दोन तुम्ही, ठीक आहे, नोट्स तर आपल्याकडे आहेत, तर नोट्स आपल्याला किती आठवणार एक्झाम हॉलमध्ये ते पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय राहणार, आपले नोट्सची रिव्हिजन इम्पॉर्टंट होऊन जाणार. आणि बघा, खूप मुलं आन्सर्स लिहिणार, तर आपला आन्सर दुसऱ्यांपासून कसं डिफरेन्शिएट करू शकणार, काय आपण एक्स्ट्रा एफर्ट्स देणार, त्याच्यामध्ये येऊन जाणार आपलं प्रेझेंटेशन पार्ट. ठीक आहे. तर प्रेझेंट आपण कसं करतो आपल्या आन्सर्सला ते पण एक इम्पॉर्टंट पॉईंट होऊन जाते आन्सर रायटिंगमध्ये. आणि लास्टला आहे की टाईम मॅनेजमेंट. ठीक आहे. हा 15 मार्क्सचा प्रश्न दिलेला आहे, तर आपल्याला 15 मार्क्सचा प्रश्नला किती वेळ लागते. ठीक आहे. असे 15 मार्कचे किती प्रश्न आहेत आणि आपण कशा प्रकारे पूर्ण पेपरला जो आहे टाईममध्ये कंप्लीट करतो ते इम्पॉर्टंट होऊन जाते. म्हणून हे एक प्रोसेस जे असते आन्सर रायटिंगची ते इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे. आता वळूया एका नेक्स्ट पॉईंटकडे. त्याचाच अर्थ आहे की आता बघा, मी तुम्हाला इथे सांगितलं की आपल्याला कंटेंट बनवायला पाहिजे. ठीक आहे. कंटेंट रेडी पाहिजे. तर कंटेंट कसं बनवायचं, तर बघा एक्झाम्पल मी तुम्हाला देते. सिलेबसमधला टॉपिक आपल्याला माहिती आहे GS3चं लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड द स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. त्याच्यामधला टॉपिक आहे हा नक्षलिझम. तर सर्वात आधी नक्षलिझम काय असते त्याच्याबद्दल काही इंट्रो पाहिजे आणि कन्क्लुजन आपला रेडी व्हायला
पाहिजे. नक्षलिझम काय असते, व्हॉट, त्याची हिस्ट्री काय असते, नक्षलिझम का आहे, त्याचा करंट स्टेटस काय आहे, त्याच्याबद्दल इम्पॅक्ट काय आहे, आणि नंतर गव्हर्नमेंटनी काय इनिशिएटिव्ह घेतले, त्याचबरोबर आपण वे फॉरवर्ड काय करू शकतो. ठीक आहे, हे सर्व जर पॉईंट आपल्याकडे रेडी राहिले आपल्या कंटेंटमध्ये, तर कुठं ना कुठं पुढे जाऊन जे आहे काच डिफरंट विचारून घेणार आहे क्वेश्चन. ठीक आहे, एक्झामिनर कायच डिफरंट क्वेश्चन विचारून घेणार आहे. तर इथूनच कुठं ना कुठं आपण जे आहे याच कंटेंटमधून जो आहे हा जो प्रश्न आहे त्याला आपण डील करू शकेल. म्हणून आपले जे आन्सर्स आहेत ना, किंवा आपले म्हणू शकतो नोट्स जे आहेत ना, अशा टाईपचे पूर्ण होलिस्टिक वेनी जे आहे प्रत्येक पॉईंटला कव्हर करणारे असायला पाहिजे. त्याच्यानेच आपण म्हणू शकतो की आपली जे कंटेंट बिल्डिंग आहे ते इम्पॉर्टंट होऊन जाते विथ रिगार्ड टू द आन्सर रायटिंग. आता बघा, आता आन्सर रायटिंगसाठी कंटेंट आपण बिल्ड केलं. ठीक आहे, तर बघा तिथं इम्पॉर्टंट होऊन जाते की कुठलाही टॉपिक घेणं, सिलेबसला प्रत्येक टॉपिक पकडणं, त्याचे वेगळे वेरियस जे आहे डायमेन्शन्स बघणे. ठीक आहे, आता डायमेन्शन कसे बघणार, एमपीएससी तर पहिल्यांदाच पेपर काढणार आहेत, आपल्याला प्रश्नांची पण आयडिया नाही आहे, तर काय करायचं, PYQ बघायचे UPSCचे. ठीक आहे, आणि त्याच्याने लॉजिक बिल्ड करायचं. अरे बाबा कशा प्रकारे प्रश्न विचारू शकते तो. ठीक आहे, एक्झामिनर कायच प्रश्न विचारून घेणार आहे हे असं आपण विचार करायचं, आणि त्याच्यानंतर जे आहे आपले नोट्स बनवायचे. आणि हे बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल देते. आता बघा, नक्षलिझम. ठीक आहे, मी इथे हे बघा पेन्सिलिझम हे डाटा मेन्शन केला आहे की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझममध्ये 90 डिस्ट्रिक्ट 11 स्टेट्समध्ये नक्षलिझम आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या डाटानुसार. ठीक आहे, आणि हा ट्रेंड जो आहे करंट स्टेटस बघितलं तर हे कुठे ना कुठे डायल्यूट होत आहे. ठीक आहे, इथे बघा सिव्हिलियन डेटचा नंबर होता 720 2010मध्ये, आणि 2019मध्ये 180 झालेला आहे. अशा प्रकारे मी एक डाटा मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असते. ठीक आहे, बघा नक्षलिझम कुठल्या कुठल्या रिजनमध्ये आहे सध्याच्या स्थितीमध्ये, त्याचा एक मी मॅप ड्रॉ करून घेतला आहे. आणि की ॲस्पेक्ट काय आहेत नक्षलिझमचे किंवा माओइस्टचे फंक्शनिंगचे ते मी मेन्शन केले. त्याच्यानंतर स्प्रेड का आहे बाबा नक्षलिझमचा, कुठल्या इश्यूजबद्दल आहे, लँड रिलेटेड इश्यूज झाले किंवा नॉन इम्प्लिमेंटेशन जे कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड त्या रिजन्समध्ये, सोशल एक्सक्लुजनमुळे असो, की व्हॅक्यूम क्रिएट झाला आहे गव्हर्नन्स किंवा मिसगव्हर्नन्स आपण म्हणू शकतो, किंवा बॅकवर्डनेस इश्यू, हे सर्व मी जे आहेत कॉजेस काय आहे या आपल्या नक्षलिझमचे ते मी मेन्शन केले. त्याचबरोबर जे आहे आता बघा स्टेटनी काय अप्रोच वापरले आहे त्याला रिझॉल्व्ह करायसाठी. ठीक आहे, याच्याबद्दल मी पॉईंट मेन्शन केला आहे. सिव्हिल ॲक्शन प्रोग्राम झालं किंवा वेरियस प्रोग्राम त्यांनी जे इनिशिएटिव्ह घेतले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डरच्या फील्डमध्ये कुठले कुठले इनिशिएटिव्ह आणले आहेत, पोलीस फोर्सेस असो किंवा अँटी नक्षलाइट एलिट फोर्सेस असो, हे सर्वांनी. त्याचबरोबर बघा, आता मी लास्टमध्ये मेन्शन केलं वे फॉरवर्ड. तर वे फॉरवर्ड आपण काय करू शकतो, आता हा प्रॉब्लेम आहे तर त्याच्याबद्दल काय सोल्युशन आपण आणू शकतो, त्याच्याबद्दल पण मी जे आहे काही पॉईंट्स मेन्शन केले आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मी डायग्राम असो किंवा एक फ्लो चार्टचा आपण जो आहे वापर यूज केलेला आहे. आणि लास्टला मी नेक्स्ट केस स्टडी पण मेन्शन केली आहे, ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी लिहू शकते. ठीक आहे, तर या अशा प्रकारे जे आहे होलिस्टिक वेमध्ये मी आपले नोट्स बनवले आहे. असेच तुम्हाला नोट्स बनवायचे आहे प्रत्येक टॉपिक्सला पकडून. जसं मी इथेच सांगितलं तुम्हाला, बघा टॉपिक पकडायचं, वेरियस डायमेन्शन विचार करायचे की कशा प्रकारे प्रश्न विचारू शकते, आणि ती बघण्यासाठी एकदा UPSCचे प्रश्न बघून घ्यावे आणि त्याच्यामधून एक लॉजिक लावून जे आहे आपले कंटेंटचे नोट्स बनवायला पाहिजे. ठीक आहे, हे झालं आपलं आन्सर रायटिंग किंवा कंटेंट बिल्डिंगवरचं पॉईंट. बघा, आता आपल्याला जसं माहिती आहे की मेन्ससाठी प्रिपेअर करायचं आहे, आन्सर बिल्डिंग इज इम्पॉर्टंट अलॉंग विथ द कंटेंट बिल्डिंग, आणि त्यासाठी आपल्याला नोट्स बनवायला पाहिजे. आणि नोट्स जेव्हा बनवले, आपल्याकडे नोट्स तर इन हँड होऊन जाणार, तर त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे ना की आपल्याला काय येते हे ॲड्रेस करण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, डिमांड काय आहे क्वेश्चनची, त्याला अंडरस्टँड करायचं, आणि त्याच्यानंतर जे काही एक्झिक्युशन आहे प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी ते स्टार्ट करायचं. हे झाली एक कंप्लीट प्रोसेस आन्सर रायटिंग कशी करायला पाहिजे. त्याचबरोबर बघा, आता डिमांड कसं अंडरस्टँड करायचं क्वेश्चनचं, तर एक्झाम्पल मी दिला आहे. नक्षलिझमबद्दल प्रश्न आहे, इथे विचारलं आहे सोशल, इकॉनॉमिकल आणि डेव्हलपमेंटल इश्यूज काय आहे. तर आपल्याला सोशल इश्यू काय आहे बाबा, इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने काय लिहायचं, मग डेव्हलपमेंटल इश्यूबद्दल लिहायचं. ठीक आहे, हे सर्व तिन्ही मिळून जे आहे इंटरनल सिक्युरिटी थ्रेट कसं आणत आहे याच्याबद्दल आपल्याला फर्स्ट पॉईंट झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर डिस्कस करायचं आहे आपल्याला की इमर्जिंग इश्यू काय आहे. ठीक आहे, हा इमर्जिंग इश्यूवाला एक पॉईंट झालं, आणि नंतर झालं की सजेस्ट करायचं आहे मल्टी लेअर स्ट्रॅटेजी, की कशा प्रकारे जे आहे आपण नक्षलिझमच्या इश्यूला डील करू शकतो. तर हे झालं पॉईंट्स. ठीक आहे, 1 2 3 4 5. तर हे 5 पॉईंटला जे आहे तुम्हाला या क्वेश्चनमध्ये ॲड्रेस करायचं. याच्यातून आपण समजलं की सर्वात आधी आपल्याला डिमांड अंडरस्टँड करावं लागेल, क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, आणि आपण जो आता कंटेंट मी तुम्हाला दाखवला त्या एक्झाम्पलने, त्याच्यातून आपण कुठं ना कुठं हा क्वेश्चनला डील करू शकतो. कारण
कारण की आपल्याकडे इंट्रो पण आहे, आपल्याकडे वे फॉरवर्डमधून स्ट्रॅटेजी पण आहे, इमर्जिंग इश्यूसाठी आपण लिहिलं होतं, मॅप पण ड्रॉ केलं होतं कुठल्या कुठल्या करंट एरियामध्ये ते लोकेटेड आहे. ठीक आहे, हे सर्व जे आहे या क्वेश्चन त्या कंटेंटमधून आपण हा जो आहे आन्सर कसं ना कसं लिहू शकतो. तशाच प्रकारे तुम्हाला पण आपले नोट्स बनवायचे आहे आणि क्वेश्चनला जे विचारलं आहे क्वेश्चनमध्ये त्याच्याच हिशोबाने तुमचा आन्सर लिहायचा आहे. आणि हे लर्न करायसाठी ना तुम्हाला ना टॉपर्सची कॉपी बघावी लागेल UPSC वाल्यांची. ठीक आहे, UPSC वाल्यांची तुम्ही एकदा कॉपीज बघितले ना टॉपरची, त्याच्यानंतर PYQ पण बघितले ना UPSC मध्ये कसे विचारले, त्याच्यानी तुम्हाला एक आयडिया येऊन जाणार की कशा प्रकारे बाबा आपल्याला MPSC पण प्रश्न विचारू शकतो आणि कशा प्रकारे आपण पण जे आहे उत्तरं लिहू शकतो. आणि हे सर्व कधी होणार, जेव्हा तुमचा जो आहे नोट्स बनवून रेडी होऊन जाणार, त्याचाच अर्थ तुमचं जेव्हा कंटेंट बिल्डिंग होऊन जाणार. आता हे बघा, हा एका ना UPSCच्या टॉपरचा आन्सर की आहे, त्याचा मी स्क्रीनशॉट घेतला आहे आणि ते तुम्हाला दाखवते एकदा. इथं बघा विचारलं आहे, देअर हॅज बीन अ आर्ग्युमेंट दॅट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शुड बी रिप्लेस द सप्लाय ऑफ अ फूड थ्रू द पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम दॅट इज PDSनी. ठीक आहे, डू यू ॲग्री विथ दिस आर्ग्युमेंट, तुम्ही ॲग्री करता का या आर्ग्युमेंटसाठी, आणि गिव्ह द रिझन टू सपोर्ट युअर आर्ग्युमेंट. इथे काय असते, तुम्हाला ॲग्री करता की नाही, तर त्याच्यामध्ये सपोज तुम्ही ॲग्री करता किंवा नाही करत, त्याच्याबद्दल तुमच्या आर्ग्युमेंट इन फेवर आणि आर्ग्युमेंट इन अगेन्स्ट. ठीक आहे, हे लिहायचं आणि त्याच्यानंतर एक जे आहे तुम्ही वे फॉरवर्ड म्हणून आन्सर लिहून घ्यायचं. ठीक आहे, तर आता इथे विचारलाय PDS, तर PDS काय असते याच्याबद्दल आपण पहिले इंट्रोडक्शन दिलं. त्याचबरोबर DBT दॅट इज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ठीक आहे, याच्याबद्दल आपण लिहिलं. ठीक आहे, याच्याबद्दल आपण एक छोटंसं इंट्रोडक्शन दिलं. त्याच्यानंतर आपण आर्ग्युमेंट इन फेवर ऑफ अ डायरेक्ट कॅश ट्रान्सफर, त्याच्याबद्दल आपण 2-3 पॉईंट लिहिलं, 1, 2. ठीक आहे, हे काय पॉईंट लिहिले. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट अगेन्स्ट याच्याबद्दल आपण लिहिलं आणि फायनली जे आहे आपण लास्टला काही जे आहे हे कन्क्ल्युजन करून जे आहे आपला आन्सर कन्क्लूड केलं. ठीक आहे, तर हे जे आहे अशा प्रकारे जे आहे प्रत्येक पॉईंट जे प्रश्नामध्ये विचारले गेलेला आहे. ठीक आहे, हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरबद्दल, PDS बद्दल, तुम्ही आर्ग्युमेंटला फेवर करता नाही करत याच्याबद्दल, आणि त्याच्याच नंतर काय आहे सपोर्टिंग पॉईंट जे आहे तुम्ही रिझन्स पण मेन्शन केल्या तुमच्या आर्ग्युमेंटला सपोर्ट करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर एक फायनली एक प्रॉपर एक जे आहे कन्क्ल्युजन, तुम्ही SDG गोल्स जे असतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, या कन्क्ल्युजननी तुम्ही जो आहे तुमचा आन्सर कन्क्लूड केला. तर हे झालं प्रॉपरली ॲड्रेस करणे एव्हरी पॉईंट जे क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं गेलेलं आहे. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे की बघा, आता क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे आणि नोट्स आपण बनवले, त्याच्यानंतर नोट्सला जे आहे रिकॉल करणे ते खूप गरजेचे होऊन जाते. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल आन्सर रायटिंगची. ठीक आहे, तर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस कुठून करू शकता, जे काही टेस्ट सिरीज तुम्ही घेतलेले आहेत किंवा जे काही तुम्ही ऑनलाईन रिसोर्सेस थ्रू तुम्हाला जे काही क्वेश्चन्स मिळतात त्याच्यातून तुम्ही जे आहे तुमची प्रॅक्टिस सुरू करून घ्या, आणि सोबतल्या सोबत ना तुमचं कंटेंट बिल्डिंगवर पण वर्क करा. ठीक आहे, आता बघा नंतरचं मी पॉईंट सांगितलं होतं की प्रेझेंटेशन जे आहे ते इम्पॉर्टंट होऊन जाते. आता प्रेझेंटेशन म्हणजे कसं की तुम्ही एक्स्ट्रा डायग्राम्स वगैरे जेव्हा तुम्ही ॲड करणार तुमच्या आन्सरमध्ये, ते कुठं ना कुठं एक्झामिनरला एक जे आहे तुमचा आन्सर एक खूप रिप्रेझेंटेशन जे आहे आन्सरची खूप स्ट्रक्चर वेमध्ये दिसणार, त्याच्यामुळे तुम्हाला कुठं ना कुठं एक ॲडिशनल मार्क देण्यासाठी जो आहे तो विचार करू शकतो. त्याच्यामुळे डायग्राम्स वगैरे मॅप्स वगैरे जे आहे ते तुमच्या आन्सर्समध्ये इन्क्लूड करा. त्याचबरोबर ना फ्लो चार्टचा वगैरे ना वापर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमच्या आन्सरमध्ये करू शकता. बघा इथे बघा, इथे एक टॉपरचीच ही आन्सर की आहे, तिथं राज्यसभाबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. इथे बघा त्यांनी किती सुंदर प्रकारे रोल ऑफ राज्यसभाला एक फ्लो चार्टच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहिला आहे. तर हे कुठं ना कुठं ना तुम्हाला स्पेस पण खूप कन्झ्युम करील, लेस स्पेस कन्झ्युम करणार, आणि कुठं ना कुठं तुमचा आन्सर जो आहे थोडा डिफरंट दिसेल, आणि त्याच्यानी काय होणार कुठं ना कुठं एक्झामिनर जो आहे 2 मिनिट वाट जो विचार करून ना तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट देण्यासाठी जो आहे आपण म्हणू शकतो मजबूर होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जे आहे फ्लो चार्टचा वगैरे जो आहे वापर तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये करायला पाहिजे. बघा काय आहे, आता आपल्याला माहिती आहे की MPSC राज्यसेवाचा आता पॅटर्न चेंज झालेला आहे, तर कुठं ना कुठं आपल्याला आन्सर रायटिंग जे आहे करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. त्यामुळे प्लीज तुम्ही जे आहे तुमचे नोट्स जे आहे पहिले स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये बनवा. त्याच्याने काय होईल, तुमचा कंटेंट बिल्ड होऊन जाणार प्रत्येक सब्जेक्टचा, आणि त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला सांगितले आहेत की मी अपलोड केलेले आहे चॅनलवर, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि त्याच्यानंतर जे आहे तुमची आन्सर रायटिंगला तुम्ही सुरुवात करा. आणि मी खरं सांगते तुम्हाला ना प्रॅक्टिस करायसाठी ना UPSCचे जे PYQ आहेत ना ते वापरले की खूप चांगल्या प्रकारे जे आहे तुम्हाला प्रश्न कसे विचारू शकते त्याचा अंदाजा येणार, आणि डेफिनेटली तुम्ही ह्या प्रश्नांची जर प्रॅक्टिस केले तुमचे कंटेंट बिल्ड झाल्यानंतर, तर तुम्हाला हे डेफिनेटली हेल्पफुल राहू शकते. ठीक आहे, सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ, आणि तुम्हाला ऑल द बेस्ट, आणि सी यू सीन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.